सद्गुरु श्वेत महाराज की जय, गुरुनाम गुरु सद्गुरु वेंकट स्वामी महाराज की जय, सद्गुरु भगवान बाबा की जय, सद्गुरु भीमसिंह बाबा की जय, सद्गुरु रामदास बाबा की जय। नमः पार्वती पते शिव हर 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 सत्यगुरुराय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना ठेविला कर, भोजना मागती तुप पावशेर, पडिला विसर स्वप्न माझी, काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली, राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली खून मालिकेची, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी, माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणी, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर, योंत प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्ता, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची या, दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारो, त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारो, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारो, त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारो, त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारो, त्यांच्या कृपादानी कधीचा विस्तारो, नागेंद्रहराय त्रिलोचनाय, भस्मंगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती,
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमालंदी वल्लभम। श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत। सत्य गुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग प्राण इंद्रिय दमन तनु सहित स्वगमन श्री हरी सुमन आणि जिजाऊ रमन असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 7 चरणाचा अभंग आजच्या निरूपणाकरता निवडायला विठ्ठल। प्रस्तुत अभंगाद्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपला स्वानुभव या अभंगातून व्यक्त करतात। अभंगावर विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याच्या दृष्टीनं अगत्याचं ठरेल। पुण्यसलीला पवित्र अशा भगवान भोलेनाथाच्या पावन अशा दरबारामध्ये वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु महंत भगवान बाबा यांच्या कृपाशीर्वादानं वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु भीमसिंह बाबा यांच्या कृपेनं हरिभक्त परायण महंत न्यायाचार्य नामदेवजी महाराज शास्त्री यांच्या प्रेरणेने दिव्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा गाथा पारायण तथा अखंड हरिनाम सप्ताह मौजे मूर्ती सुंदर होत असणारा हा उत्सव गेली अनेक वर्षापासून मोठ्या थाटामाटात आनंदात उत्साहात हा उत्सव साजरा होतो। गेली 30 वर्ष झालं या वारकरी संप्रदायाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन मोठ्या आनंदानं प्रेमानं उत्साहानं समस्त ग्रामस्थ मूर्तिकर मंडळी जोपासते। 31व्या वर्षामध्ये आपलं पदार्पण आहे। 32वा म्हणजे 31 पूर्ण झाले का याच्यावर 31 आहे। रनिंग 31 आहे बरं असू द्या 31 असू नाही तर 32 असू पण आहे कोणतं तरी 30 आहे 32 असू नाही तर चला असो पहा गेली 31 वर्षापासून होत असणारा हा सुंदर उत्सव आणि अगदी सर्वांच्या सहकार्यातून समस्त ग्रामस्थ सर्वच मंडळी या सर्वांच्या विशेष अशा सहकार्यातून अनेक गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सर्व परिसरातील गुणीजन गावातील टाळकरी मंडळी आवर्जून उपस्थित आहेत। माझ्या समेत आलेले आमचे परमस्नेही बालपणीपासूनचे मित्र हरिभक्त परायण आणि आपल्या गावचे जावाई मृदंग महर्षी विशालजी महाराज बांगर तेही आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। तसेच माझ्या समेत दुसरे गायक आलेले हरिभक्त परायण गणेशजी महाराज आंधळे तेही आवर्जून उपस्थित आहेत। इकडं मृदंगावर साथ करण्यासाठी
हां हरिभक्त परायण कृष्णाजी महाराज पंचाळ महाराजही उपस्थित 7 दिवस का आजच आता आजच बरं आजपासून आहेत म्हणायचं बरं बरं बदली हाणली वय मग काय डबल काय तो हो द्या डबल काय तर माहिती आहे ना ते आमची जरा बिडाकडली भाषा आहे कारण कोयत्याचा नाद आहे बिडाला जास्त म्हणून म्हणलं पहा आमचे महाराजही आज उपस्थित आहेत इकडं सर्व वैकुंठवासी सद्गुरू रामदास बाबा वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र डोंगरेश्वर संस्थांवरील आज सर्व विद्यार्थीही कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत इकडं टाळकरी आता मला सगळ्यांची नावं पाठ नाहीत म्हणा आहेत पाठ पण आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही नाहीतर मीच नावं घ्यावं असं काही नाही तुमच्या नावं घेणाऱ्या आहेत आहे का नाही चला त्याच्यामुळे आता अधिक सर्वच मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्व वारकऱ्यांच्या चरणावर मी विनम्रतेने नतमस्तक होतो अगदी त्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळेच बरं का आणि समस्त ग्रामस्थ सर्वच मंडळी सर्वांच्या चरणावर अगदी आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित बरेच गावची मंडळीही आली बरं का आज बऱ्याचशा गावची मंडळीही दिसते सर्वांच्याच चरणावर विनम्रतेने नतमस्तक होतो आणि फावल्या वेळेमध्ये आपल्याला अगदी 1 तास उरला खटवांगर अशी अवस्था झाली आम्ही नाही उशीर केला तुम्ही चालू करायला 9 वाजविले आम्ही 8 वाजल्यापासून फेटा बांधून रेडी म्हणलं 8:30ला चालू आहे म्हणून मी आपला 8 वाजताच फेटा बांधून बसलो जाऊ दे म्हणलं आता हे लागतं जोगतं व्हायला हे काही एकट्याचा मेळ थोडाच आहे आला न उभा राहिला हे सगळा मेळ जमावा लागतो तवा जुळत आहे का नाही चला या सर्वांच्या पवित्र पावन अशा उपस्थितीमध्ये सुंदर असा उत्सव होतोय चला सर्वांच्या चरणावर विनम्रतेने नतमस्तक अभंग निवडलाय जगद्गुरु तुकोबाराय यांचा जरा आजच्या दिवसाचं जरा महत्व आपण पाहिलं तर विशेष असाधारण असं आजच्या दिवसाला महत्व आहे काय महाराज काही वेळ काही काळ त्यांना विशेष असं प्राधान्य दिलं जातं जरा सांप्रदायिक दृष्टीनं पहा धर्म दृष्टीनं पहा राजकीय दृष्टीनं पहा काही वेळेला काही काळाला विशेष विशेष असं प्राधान्य दिलं जातं विशेष प्राधान्य पहा धार्मिक क्षेत्रातही काही वेळेला फार महत्व आहे फार महत्व दीपक महाराज कोणत्या वेळेला महत्व आहे धर्मशास्त्रामध्ये अतिशय पवित्र आणि पावन असणारे 3.5 मुहूर्त आहेत काय त्या मुहूर्ताला विशेष असं प्राधान्य आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिलं जातं कोणते 3.5 मुहूर्त आहेत चैत्र पाडवा अक्षय तृतीया दीपावली पाडवा दसरा ही जी 3.5 मुहूर्त आहेत या मुहूर्ताला विशेष असं धर्मशास्त्रामध्ये प्राधान्य विशेष असं प्राधान्य चला जसं धर्मशास्त्रामध्ये त्या 3.5 मुहूर्ताला प्राधान्य तसं राजकीय क्षेत्रामध्येही काही वेळेला प्राधान्य विशेष म्हटलं जातं राजकीय क्षेत्रामध्ये म्हणजे थोडक्यात राज्य किंवा हे शासन दरबारामध्ये आपण 15 ऑगस्ट साजरा करतो काय म्हणून रे बाळा 15 ऑगस्ट साजरा करतो काय म्हणून स्वातंत्र्य दिन म्हणून हे चला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं त्याला विशेष महत्व आहे प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी काल परवाच झाला परवाच झाला म्हणजे या तिथीला या वेळेला प्राधान्य राजकीय क्षेत्रामध्ये आणि त्याही पेक्षा मला हे दोन्ही क्षेत्र सांगायचे नाहीयेत आज वारकरी संप्रदायामध्ये आजच्या तिथीला विशेष विशेष असं महत्व आहे काय महत्व आहे पहा माझे कैवल्य साम्राज्य दिव्य जगद्गुरु तुकोबाराय काय आज तुकोबारायांचा अनुग्रहित दिवस आहे म्हणून आजच्या तिथीला संप्रदायामध्ये फार प्राधान्य
ज्यांनी वारकरी संप्रदायाचा कळस गाठला आणि ज्यांनी कळस गाठला आणि कळस गाठत असताना आजच्या तिथीला ज्यांना अनुग्रह दिला ती माघ शुद्ध दशमी, मला वाटतं. आणि या माघ शुद्ध दशमीला संप्रदायामध्ये दुसरा अभंगही कुठला घेतला जात नाही. आजच्या तिथीला हाच अभंग जे सांप्रदायिक कीर्तनकार आहेत, मी सांप्रदायिक म्हणतोय, बाजाराचं नाही सांगत, जो सांप्रदायिक कीर्तनकार आहे, जो संप्रदायाची कास धरून चालतोय, जो संप्रदायाची आचारसंहिता जोपासतो, तो निश्चितच सत्यगुरुराय घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तो घेत नसेल तर समजून घ्यायचं हा गाड्यावरलाच माल आहे. काय हा, त्याच्यामुळं आजच्या तिथीला हाच अभंग निवडावा असा आमचा थोरा मोठ्यांचा शिष्टाचार आहे. आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, मला त्या संस्थेचाही आघात आहे. आजच्या तिथीला दरवर्षी घाटावर बाबाचं कीर्तन ऐकायला मिळतं, सत्यगुरुराय आहे की नाही. म्हणजे सद्गुरू मारुती बाबा खुरेकर, मला दरवर्षी आजच्या तिथीला त्यांचं जोग महाराजाचा सत्य आपलं पुण्यतिथी सोहळा असतो आणि आजच्या तिथीला सत्यगुरुराय असायचा. चला, ही परंपरा आहे, ती परंपरा आपण जोपासली जावी, हे का नाही. त्या न्यायानं हा अभंग आजच्या निरूपणाकरता निवडला. पहा, या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपला अनुग्रहाचा दिवस म्हणून जो त्यांना आलेला अनुभव आहे, तो अनुभव आजच्या आपल्या अभंगातून व्यक्त करतायत. विठ्ठल
हरी सत्यगुरु राहे कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेवेला कर. जरा काढू का, बोलता येणार नाही बाबा, टिकायचंच नाही सगळं होऊस तर. बर बर काढा काढा. विठ्ठल जगद्गुरु तुकोंबार आहे, या अभंगातून आपला स्वानुभव व्यक्त करतायत. पहा, आपण जरा थोडं या मृत्यू लोकाचा बारकाईने विचार केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे की या मृत्यू लोकातील यावत मनुष्य जीव हा धावपळ करतोय, धडपड करतोय, पळपळ करतोय, मरमर करतोय. प्रत्येक जीवाची धावपळ, धडपड, मरमर ही केवळ आणि केवळ सुखासाठी चालली. सुखाच्या व्यतिरिक्त जीवाची धावपळ, धडपड दुसरी कशासाठी दिसत नाही. काय आपलं जीवन हे सुख स्वरूप असावं, आपल्या जीवनामध्ये कुठलीही न्यूनता नसावी, माझं जीवन हे आनंदानं परिपूर्ण असावं, या करता यावत मनुष्य जीव धावपळ करतोय. एकदा काढतोच हे म्हणजे जरा मोकळं बोलता येईल. विठ्ठल चला, याची यावत जीवाची धावपळ, धडपड ही केवळ सुख प्राप्तीसाठी चालली. प्रत्येकाची अशी अपेक्षा आहे की माझ्या जीवनात कुठलीही न्यूनता नसावी, माझ्या जीवनात कसल्याही प्रकारचं दुःख नसावं, सर्व दुःखाचा नाश आणि सुखाची प्राप्ती याच्या करताच जीवाची धावपळ आहे. काय आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला शास्त्रामध्ये मोक्ष म्हटलं. मी सरळ सरळ एका वाक्यात म्हटलं असलं की मोक्षाची याची यावत जीवाला अपेक्षा आहे तर मान हल्ल्या नसत्या. पण दुःखाची निवृत्ती व्हावी आणि सुखाची प्राप्ती व्हावी अशी याची यावत जीवाला अपेक्षा आहे, यालाच तर शास्त्रामध्ये मोक्ष म्हटलं. मग तो मोक्ष तुम्हा आम्हाला मिळवायचा आहे, कळवायचा आहे, प्राप्त करून घ्यायचा आहे. मग तो मोक्ष मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागल. का उगं पळत 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 कुंभार पिंपळगावच्या बाजारात गेला, कांदे बटाटे विकत आणले, तसा मोक्ष विकत घेऊन आला, बरोबर आहे? नाही महाराज, मोक्ष काय बाजारात मिळणारा भाजीपाला नाहीये. मोक्ष मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतंय. मग महाराज, मोक्ष मिळवण्यासाठी काय करायचं? आमचे वेदांत शास्त्रकार सांगतात की जर मोक्ष मिळवायचा असेल तर आपणाला आपल्या अंतकरणामध्ये 3 प्रकारचे दोष आहेत, ते दोष घालवावे लागतील. काय 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 3 प्रकारची दोष आहेत, ते 3 प्रकारची दोष घालवावी लागतील, तेव्हा मोक्ष प्राप्त होतो. मग कोणती 3 प्रकारची दोष आहेत? एक मल, दुसरा विक्षेप, तिसरा आवरण. या 3ही दोषाची निवृत्ती करायची. मग मल दोषाची निवृत्ती करायची. मग मल दोषाची निवृत्ती कशाने होईल? मल दोषाची निवृत्ती ही निष्काम कर्माने होईल. काय मल दोष घालवायचा असेल तर निष्काम कर्म करावं लागेल. तुम्ही म्हणाल निष्काम कर्म? हो महाराज, मनुष्य कर्माशिवाय एक क्षणही राहत नाही. काय मनुष्य हा कर्माशिवाय एक क्षणही राहू शकत नाही, जगू शकत नाही.
मी सांगत नाही, गीताशास्त्र सांगतं. नहि क्षणमपि जातु तिष्ठस्य कर्मकृत. कर्म केल्याशिवाय मनुष्य क्षणमपि नाही, एक क्षणही राहू शकत नाही, आत्वा राहत नाही. महाराज काही काही कीर्तनाला बसले तरी बी त्यांचं कर्म चालू असते. मग आता ते काही काही बसल्या बसल्या कणकीचा बैल बनवते. नाही नाही चला महाराज काय काय करते सांगता येत नाही, हे कर्मच आहे. महाराज तुकोबर आहे तो फार प्रखड बोलतात. तुकोबर आहे तर म्हणतात जर प्रात्यविधीला बसला तरी रिकामा बसत नाही, काडी मोडी तो. येत आहे लक्षात. हा, इतकी कर्माची सूक्ष्मता आहे. मनुष्य हा कर्माशिवाय राहू शकत नाही. पण नेमकं कोणतं कर्म केल्यानंतर आमच्या अंतकरणातील मल नावाचा दोष नाहीसा होणार आहे. पहा, मल नावाचा दोष घालवण्यासाठी निष्काम कर्म करायचं. मग सुंदर आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे. मग या सप्ताहामध्ये अगदी चटाया उचलण्यापासून तर मग कीर्तनापर्यंत कुठलीही सेवा असू द्या, कुठलंही कार्य असू द्या, ते कार्य करत असताना अंतकरणामध्ये कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता निरीच्छ होऊन जर आपण कुठलीही क्रिया केली, हे कर्म केलं की आपल्या अंतकरणातील मल नावाचा दोष नाहीसा होईल. जे नित्याने आचरत, जे नित्य पद तुमचे पहिलेच घ्यायचे, बाकीचे राहू दे. आता काय, जे नित्य आचरत, हा नित्य आचरण करतायत, पण कसं, जे ब्रह्मा अर्पण, जे कुठलंही कार्य करत असताना ब्रह्माला समर्पित होऊन जर कर्म केलं, हा आपल्या अंतकरणामध्ये ती कामना करत असताना, ती क्रिया करत असताना, त्या क्रियेतून मला काहीतरी फळ मिळेल अशी अपेक्षा न करता, हा आपण जर असं क्रियामान कर्म केलं, कसं निरीच्छ होऊन, मला माहिती आहे बोलायला लागलं तुम्हाला आठवणारच आहे, कारण अर्थ सांगत गेलं का ते पुढचे शब्द आठवतात. हा, ते धोरणच तसं असतंय. पण त्याच्यात धोरणिक असला तर खरे खोटे, हा नाही तर ह्यांनी प्रमाण सांगितलं आणि ह्यानं काय सांगितलं अर्थच नाही कळाला, गेलं बोंबलं. तसं बी जुळत नाही. काय, प्रमाण पाठ नसलं तरी शब्द आल्यानंतर अर्थ करता यावा. पहा, आपण नित्य कर्म करायचं किंवा ते कर्म करत असताना ते कर्म ब्रह्म समर्पित, देवाला समर्पित कर्म करायचे. आपण त्या कर्मामध्ये कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता निरीच्छ होऊन जर आपण ते कर्म केलं तर त्या केलेल्या कर्मानं आपल्या अंतकरणातील मल नावाचा दोष नाहीसा होतो. झाला, चला पुढं. दुसरा दोष सांगितला विक्षेप. मग विक्षेप नावाचा दोष घालवायचा आहे. मग विक्षेप नावाचा दोष कशाने जाईल? निष्काम उपासनेने. बाबा काय, निष्काम उपासनेने हा विक्षेप नावाचा दोष जातो. मग उपासना करायची, कुणी गाथ्याची उपासना करत असेल, मला सुंदर गाथा पारायण आपल्या नगरीत दरवर्षी होतं. मला वाटतं 6 ते 8 तास बसतात की नाही. हो मला ही उपासना आहे. या उपासनेनं होतं काय, जो विक्षेप आहे, विक्षेप नावाचा दोष आपल्या अंतकरणामध्ये तो नाहीसा होतो. पण तीही उपासना करत असताना ती कोणत्या तरी फलाच्या अपेक्षेने नाही करायची. ती उपासना करत असताना तीही निरीच्छ होऊनच करायची. किंवा कोणी नामचिंतनाची सेवा करत असेल,
अखंड नामचिंतनाची उपासना करणारी ही मंडळी आहे. आणि जर असं अखंड नामचिंतनाची उपासना केली तर विक्षेप नावाचा दोष नाहीसा होतो. तुकोबरायांचं प्रमाण आहे, शेवा ते आवडी उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारो. शेवा ते आवडी उच्चारावे नाम, आवडी सेवा नाम उच्चारावे. आवडीनं सेवा करावी नाम उच्चारणाची, त्यानं होईल काय? पण ती करत असताना कशी करायची म्हणून सांगितलं. दुसऱ्या पदात सांगितलं, काम निवारुनी, भेद निवारुनी, अभेद निवारुनी. भेदाभेद काम निवारुनी. आपल्या अंतकरणामध्ये कसल्याही प्रकारचा भेद न राहता सांगण्याचं तात्पर्य, ही जी द्वंद्व आहे, ही जी भेद आहे, हे भेद रहित होऊन आपण जर निष्काम उपासना केली तर त्या उपासनेने जे आपल्या अंतकरणामध्ये विक्षेप नावाचा दोष आहे तो नाहीसा होईल. चला, तोही झाला उपासनेने, तोही झाला समजा. चला पुढं, तिसरा दोष राहिला कोणता? आवरण. काय तिसरा दोष सांगितला? आवरण. तो आवरण नावाचा दोष घालवायचा आहे महाराज. मग आवरण नावाचा दोष कशाने जाईल? आवरण नावाचा दोष त्याच्या ज्ञानाने जातो. काय 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 आवरण नावाचा दोष ज्ञानाने जातो. कोणत्या ज्ञानाने? ज्ञानाचे दोन प्रकार. कोणते दोन प्रकार? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. बाजू थोडं मागं ठेवा. मला ज्ञानाचे दोन प्रकार म्हणजे एक भूगोल खगोलाचं ज्ञान आणि दुसरं जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. मला वाटतं भूगोल खगोलाच्या ज्ञानानं आपल्या पोटाची खळगी चांगली भरता येईल गडे, पण आत्मसुखाची खळगी नाही. काय 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 भूगोल खगोलाच्या ज्ञानानं पोटाची खळगी चांगली भरता येईल, आत्मसुखाची खळगी नाही. बघा तुम्ही, उदाहरण सांगून जाईन तुम्हाला. ज्यांनी भूगोल खगोलाचं ज्ञान सखोल असं कमावलंय, अगदी तुम्ही UPSC MPSC ची तयारी करणारी मुलं जर पाहिले अण्णा बरं का, तर अगदी 18 तास ती मंडळी अभ्यास करते. डोळ्यानं पाहिले आम्ही. काय 18 तास अभ्यास करणारी मुलं पाहतोय आम्ही. मला त्या मुलाकडे जरा पाहिलं तर ते अभ्यास करू करू असे वाळून गेले. पण मला ते अगदी UPSC MPSC मध्ये लागले, चांगल्या हुद्द्यावर गेले, क्लास 1 क्लास 2 ची पोस्टही मिळाली. पण तुम्ही मला सांगा, 18 तास अभ्यास केलेली माणसं ज्ञानी नसतील का? त्यांनी भूगोल खगोलाचं ज्ञान काही राहिलं असेल का त्यांच्याकडून मिळवायचं? नाही. पण मला तशीही मंडळी, चांगल्या हुद्द्यावर लागलेली मंडळी, लाल दिव्याच्या गाडीत फिरणारी मंडळी, पण स्वतःला कधी कधी गोळ्या घालून घेते. अलीकडं आत्ता मागच्या 15 दिवसापूर्वीचं उदाहरण आहे आमच्या बीडचं. एका क्लास 1 अधिकाऱ्यानं स्वतःला गोळ्या घालून घेतल्या. का? ज्ञान कमवलं नाही, कमवलं, पण जे कमवायचं पाहिजे ते नाही. त्यानं भूगोल खगोलाचं ज्ञान कमवलं. त्यानं काय होतंय, चांगल्यापैकी आयुष्य जगल, कुटुंब आयुष्यामध्ये जगल, चांगला लुटीन. काय आपल्या ज्ञानाच्या, आपल्या पदाच्या बळावर लोकांना लुटीन, लुबाडीन. पण त्यांना समाधान नावाची गोष्ट नाही. समाधान नावाची गोष्ट जर मिळवायची असेल, त्याला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानच संपादन करावं लागेल. मग जीव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, ऐक्य म्हणजे काय? थोडक्यात विचार करू त्याचा. जीव कशाला म्हणायचंय, ब्रह्म कशाला म्हणायचंय, पुरा त्यांचं ऐक्य कसं काय होतं? हे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान संपादन करायचंय, मग ते करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? हे सगळे अनेक प्रश्न उद्भवतात. म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान म्हणजे जीव कळायला पाहिजे, ब्रह्म कळायला पाहिजे. जीव कशाला म्हणायचे? छोटीशी व्याख्या केली आमच्या वेदांत शास्त्रकारांनी. जीव जीव म्हणतो कशाला? तर जीवाची व्याख्या करत असताना 3 गोष्टी महत्वाच्या आहे. एक कुटस्थ चैतन्य, लक्ष देऊन ऐका,
काय? एक कुटस्थ चैतन्य, दुसरं बुद्धी. कुटस्थ चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, या तीन गोष्टी, त्या तिघाला मिळून म्हणतात जीव. जाऊ द्या, ही व्याख्या जरा अवघड वाटत असली तर सोपी व्याख्या करतो. माझ्या नाथबाबांनी सांगितलेली, कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली चेत, माया उपाधी शिव बोली चेत. कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जेत. काय जीवाची व्याख्या करत असताना नाथबाबांनी व्याख्या केली, कल्पना अविद्या राग द्वेष अभिनिवेश या पंचक्लेशाने जे युक्त आहे त्याला म्हणा जीव. सरळ सरळ व्याख्या काय? जे पंचक्लेशाने युक्त आहे त्याला म्हणतात जीव, आणि जे पंचक्लेशाने रहित आहे त्याला म्हणतात ईश्वर. मग पंचक्लेशाने युक्त असणारा जीव आहे कळाला, ईश्वरही कळालं, पण दुसरं सांगितलं होतं ब्रह्म. ब्रह्म कशाला म्हणायचे? ब्रह्माची ही व्याख्या केली, मी नाही सांगत. आमच्या ठिकठिकाणी शास्त्रकारांनी व्याख्या केल्यात. माझे कबीरदासजी ही व्याख्या करतात त्याची, ब्रह्माची. काय व्याख्या आहे हो? हरी रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, तुही रघुराया, तुही रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, तुझ रघुराया, तुझ रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम तेरा कोणाचा? जला काय झालं? रंग नाही रूप नाही, काय सांगत होतो? हा, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. ज्याला रंग रूप आकार उकार काहीच नाही. अर्जुना, जे तर काहीच नाही तो प्रकृतीचा भ्रतारप आहे. ज्याला रंग रूप आकार उकार काहीच नाही ते निर्गुण निराकार तत्व म्हणजे ब्रह्म आहे. मग पंचक्लेशाने युक्त असणारा जीव आणि पुन्हा ब्रह्म, त्यांचं ऐक्य कसं काय होतं? त्याचं ऐक्य होतं. अनेक उदाहरणं आहेत. कारण ब्रह्मापासून जीव हा वेगळा नाहीच आहे, स्वतः हा भगवंतानंच खुलासा केलेला आहे. स्वतः भगवंतच गीतेमध्ये म्हणतो, ममैवांशो जीवलोकी जीवभूत सनातन, मम अंश जीव अस्ति, जीव मम अंश अस्ति. माझे जीव हे अंशी आहेत, म्हणजे अंश रूपाने आपण भगवत रूपच आहोत, म्हणून ऐक्य. पण हे सगळं कळायला काय 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 जीव ब्रह्म ऐक्य हे सगळं ज्ञान कळायला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते बरोबर असणारं ज्ञान आहे. काय 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 हे ज्ञान काही सामान्य नाही, हे ज्ञान विशेष असणारं ज्ञान आहे, बरोबर असणारं ज्ञान आहे. मग ते ज्ञान आपल्याला संपादन करायचं असेल, ते मिळवायचं असेल, कळवायचं असेल, तर आपल्याला कोणाच्या तरी दारात जावं लागेल. सामान्य व्यवहारातली गोष्ट आहे. बाबा, आपल्या तालुक्याचा आमदार, आपल्याला त्या आमदाराला भेटायचंय. मग आमदाराला भेटायचं म्हटल्यानंतर लगेच गेलं की भेट होते का? होय अण्णा,
नाही वशिला लावावा लागतोय सरपंचाकडे, चला अण्णा जर आम्हाला भेटच घालून दे, आहे का नाही. मग ते म्हणतात, अण्णा म्हणतात नाही जर आपण झेडपीवाल्या का जाऊ, त्यांच्याच ह्याच आहे. मग झेडपीवाल्या का जायचं, जिल्हा परिषद अध्यक्ष. मग ते म्हणताय नाही नाही जरा पेला फोन करावा लागेल. मग पेला फोन करायचा. मग पेला फोन केल्यानंतर मग पे सांगणार ह्या टायमिंगला या, आपण जायचं. तो टायमिंग देणार, त्या टायमिंगला गेल्यानंतर पुन्हा भेट होणार. साध्या आमदाराची भेट काय, आपण आपल्या कामासाठी शासन दरबारामध्ये कामगार निवडला तो आमदार. लक्षात येते ना, आपल्या कामासाठी आपण कामगार निवडला तो आमदार. मग त्याच्या भेटीसाठी जर आपल्याला एवढ्या पायऱ्या चढावं लागणार आहेत, एवढ्यांची भेट घ्यावी लागणार आहे, तर हे परमोच्च असणारं ज्ञान आहे. आणि हे असंच मिळेल नाही. ते ज्ञान मिळवायचं असेल तर माझे ज्ञानोबराय म्हणले, ते ज्ञान पैगा भरवे जरी आथी मनी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. काय ते ज्ञान मिळवायचं असेल तर आपल्याला संतांची भेट घ्यावी लागल, श्री गुरूंची भेट घ्यावी लागल, सद्गुरूंची भेट घ्यावी लागल. तेव्हा आपल्याला ते मिळेल. बरं, ते गेल्याबरोबर तेही लगेच आपल्याला ज्ञान सांगतील असं नाही. गेल्यानंतर आपल्याला त्यांची काही सेवा करावी लागल. कायेनं वाचन मनानं, काया वाचा मने, काय तनु मनु जीवे चरणाशी लागावे, आगरवता करावे दास्य सकळ. ज्ञानोबराय म्हणतात काय, आपल्याला त्यांची सेवा करावी लागल. कायेनं वाचेनं मनानं सेवा करावी लागल. आणि त्यांची सेवा केल्याच्या नंतर ते कृपा करतील. आणि त्यांनी कृपा केली की मग तत्वमस्यादी महावाक्याचा उपदेश करतील. आणि एकदा काय त्यांनी उपदेश केला की अहम ब्रह्मास्मी, विठ्ठल विठ्ठल ते ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला श्री गुरूंची भेट व्हावी लागल. आणि श्री गुरूंची भेट होणं इतकं सोपं नाही. काय, त्या श्री गुरूंची भेट होणं इतकं सोपं नाही. श्री गुरूंची संतांची भेट अतिशय दुर्लभ आहे, अतिशय कठीण आहे. कठीण मी सांगत नाही, ठिकठिकाणी वर्णन आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगाचे करुणा केली, परी जगाचे करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगाचे करुणा केली, परी जगाचे करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग सुखे सेवावील, चंद्रामृत सुखे सेवेल, सता दाता रवी धरवेल, रवी दाता धरवेल, पाये गेला सागर तरवेल, पाये गेला सागर तरवेल, परिदाता दोन्हीचाही विस्तार करतो. बरं, माझं मागचं ठेवतो, मागं ठेवतो, तुमचाच विस्तार करू. यांनी दिलेल्या प्रमाणात चंद्रामृत सुखे सेववील, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल का. काय 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 त्या साधूची भेट होणं अतिशय कठीण आहे.
अमृतही आपल्याला मिळेल. अमृत अमृत कळत ना, अमृतुल्य टी नव्हे. आपल्याला अमृतुल्य टी लवकर कळतो. अरे अमृतुल्य टी नाही, अमृत जे पिल्यानंतर दुसरं काहीच पिण्याची गरज नाही. अमर करणार आहे ते अमृत आहे. आणि ते मिळतं कुठं? स्वर्गात. कुठं आहे ते? स्वर्गात. मग ज्याला ज्याला अमृत प्यायचंय त्यांनी चला स्वर्गात. कुणा कुणाला जायचं? कोणीच हातवर करेना, सगळ्यालाच जायचंय. पण स्वर्गातच जाऊ याची शाश्वती. आपण लिहितो स्वर्गवासी, पण मला तो कुठल्या लोकांमध्ये असेल सांगता येत नाही. चला मोठाच विषय येतो, जाऊ द्या. आपापल्या कर्मानुसार गती मिळत असते. चला, पण अमृत जर मिळवायचं असेल तर स्वर्गात जावं लागते. पण ते अमृतही मिळतं कधी? कोजागिरी पौर्णिमेला. चला, फार विस्तार नको त्याचा. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र त्या अमृताचा वर्षाव करत असतो. आपण ते अमृतही प्राशन करतो, ते अनायासं मिळतं. चला, चंद्रामृत सुखे सेववील, असता जाता रवी धरवेल. अस्ताला जाणारा सूर्य, त्याला धरणं, त्याला पकडणं, त्याला थांबवणं सोपं आहे. थांबवलं महाराज, मारुती रायने तर उड्डाण मारलं, फळ कसलं गोड आहे म्हणूनच त्यानं तर गिळलंच. महाराज जाऊ द्या, ते तरी उदाहरण जरा अजून लांबचं वाटण. अजून जवळचं उदाहरण सांगतो. एका महान पतिव्रता स्त्रीनं त्याला उगवून दिलं नाही आपल्या पातिव्रत्याच्या बळावर. पण ती कथा आता नाही, मी पुन्हा बघू, कारण ते कथेला वेळ नाही. काय सूर्याला देखील थांबवलं जाईल. अजून समुद्र तरला जाऊ शकतो का महाराज? आता गायत त्या समुद्राची खोली, लांबी, रुंदी कुणाला सांगता आली नाही. तो समुद्र देखील तरला जाऊ शकतो. पण तरले कोण? विनायक दामोदर सावरकर. आपल्या बाहुबलानं ज्यावेळेस इंग्रजांना त्यांना कोठडीत डांबलं होतं आणि त्या दिल्लीच्या कोठडीमधून महाराज बघता काय माझ्या विनायक दामोदर सावरकरांनी त्या कोठडीतून छलांग मारली. समुद्र समोर किती कुठं निघेल काहीच नाही, त्याच्यात किती हिंस्र प्राणी का काय करतील त्याचा विचार नाही केला. महाराज छलांग मारली आणि आपल्या बाहुबलाने समुद्र तरून गेले. चला, समुद्रही तरला जाईल, सूर्याला देखील थांबवता येईल, धरलं जाईल, अमृतही मिळेल. पण म्हणलं की मागच्या पोतारा काय, पण म्हणलं की मागच्याला नगण्यता येते बरं का. मागच्या वाक्याला फारशी किंमत राहत नाही. पण साधूची भेट होणं अतिशय दुर्लभ. मग अशी साधूची दुर्लभ असणारी भेट ती व्हावी लागेल, तेव्हा ते तत्वज्ञान कळणार आहे. पण त्या साधूची ही भेट चला कर्मधर्म संयोगानं झाली म्हणा नाही, ती महाराज इतक्या सहजासहजी होत नाही बरं का. साधूची भेट होण्याकरता एकतर आपलं पुण्य फलोन्मुख व्हावं लागतंय. काय, आपल्या भाग्याचा उदय व्हावा लागतो, किंवा आपल्या जी पुण्याची सामुग्री किंवा पुण्याचं जे गाठोड आहे ते गाठोड उघड व्हावं लागतंय. काय, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, किंवा पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. संतांचे चरण प्राप्त होण्याकरता आपलं पुण्य फळाला यावं लागतंय. भाग्याचा उदय तिळ तिळ पुण्याचा हे बहुता जन्मी नाम तुझे वाचेसी आतुरे
चौकड्याचे प्रमाण ना, त्याच्यामुळे जरा खोल हात घातलाय. हे वर वर हे मला बोलू द्यायचे नाहीत, त्याच्यामुळे मी म्हणलं जरा असं जरा नांगरी जरा दाबूनच धरायची. तुम्ही नांगरले कधी? नाही, जाऊ द्या आता, उदाहरण पुन्हा कधी आल्यावर जाऊ द्या, नको आहे का नाही. चला हा पहा, तिळ तिळ पुण्य साचा पडे. मला एका जन्माचं नाही, अनेक जन्माचं तिळ तिळ पुण्य जर आपल्या पदरात असेल आणि ते साठा झालेला पुण्याचा, आणि त्याचा उदय व्हावा लागतो, आणि त्याचा उदय झाला तर साधूची भेट होते. आणि साधूची भेट झाली रे झाली की साधू कृपा करतात. काय साधू कृपा करतात. मग त्या साधूंनी, त्या संतांनी, त्या श्री गुरूंनी कृपा करावी यासाठी आपलं पुण्य उदयाला यावं लागते. आणि तुकोबाराय म्हणतात, आमचं अनेक जन्माचं पुण्य उदयाला आलं. काय अनेक जन्माचं पुण्य उदयाला आलं, आणि पुण्य उदयाला आल्याबरोबर मला त्या साधूंची भेट झाली. सत्य गुरु राया कृपा मज केली. सत्य गुरु राया कृपा मज केली. सत्य गुरु राय कृपा मज केली. सत्य गुरु राया कृपा परिणाही घडली सेवा काही. ज्या साधूची भेट झाल्यानंतर आपल्याला ते परम असणारं तत्व कळणार आहे, रुचणार आहे, पटणार आहे, पचणार आहे. आपण त्या तत्वामध्ये रमणार आहे. मग ते तत्व आम्हाला त्या साधूंची कृपा झाल्यानंतर प्राप्त होतं. मग त्या साधूची भेट आमची झाली. त्या साधूंनी, त्या श्री गुरूंनी आमच्यावर कृपा केली. सत्य गुरु राये कृपा मज केली. मज सत्य गुरु राये कृपा केली. काय माझ्यावर त्या सत्य गुरु रायांनी, माझे गुरु सत्य, अनेक अर्थ करता येतील बरं का इथं. सत्य असणारे, मग सत्य असणारेच गुरु असतात. सत्य पदाने याचा सरळ सरळ भाव करायचा. सत्य या पदानं गुरुची लक्षणं आठवायची तिथं. मग गुरुची काय लक्षणं? गुरुची 3 लक्षणं. एक कृपाळू, उदार, कृपाळू, ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय. जे 3 लक्षणाने युक्त आहेत ते गुरु. गुरु म्हटलं की ते कृपाळू पाहिजेत, ब्रह्मनिष्ठ पाहिजेत आणि श्रोत्रिय पाहिजेत. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? श्रोत्रिय म्हणजे सर्व शास्त्र त्यांनी वाचलेले पाहिजे, ऐकलेले पाहिजे. काय काय त्याला श्रोत्रिय म्हणायचं. आणि ब्रह्मनिष्ठ केवळ आणि केवळ ब्रह्माच्याच ठिकाणी स्थित आहेत ते ब्रह्मनिष्ठ. आणि तेवढे असूनही त्यांच्या अंतःकरणामध्ये
कृपाळुता पाहिजे. मग असे ज्या लक्षणाने युक्त आहेत ते सत्य असणारे श्री गुरु मला भेटले. सत्य गुरु राये, सत्य असणारे गुरु मला मिळाले. कारण कलियुगामध्ये सत्य त्यांना शब्द का वापरावा लागला? कारण गुरु गुरु करणारे बरेच येणार आहेत. काय 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 गुरु 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 करणारे बरेच गुरु होणार आहेत. मग त्यांना अदुगर विशेषण वापरलं. जे सत्य गुरु तेच, असत्य गुरु नाही. कारण गुरु गुरु म्हणावा मला म्हणून बरेचसे लोक प्रयत्न करतात. मी असं शिष्यमंडळ घेऊन चलत ते. पण काय, पण महाराज त्याला फारशी किंमत नाही. वरवर आपण लक्षणं पाहतो, वा मोठं शिष्यमंडळ आहे, लोवा जमाय, सगळे काही बी लगे गुरु गुरु आहा. पण तोच गुरु पुन्हा गाजाच्या आडदिया गेला की पुन्हा म्हणतो हे कसं ते तसंच होतं भाऊ. तो बळच मागे लागला. असं आहे ते, आहे का नाही? म्हणजे जो असत्य त्याला नाही. जो खरोखर सत्याने गुरु आहे, जो लक्षणाने गुरु आहे, त्या लक्षणाने युक्त असणारे जे श्री गुरु आहे त्यांनी माझ्यावर कृपा केली. सत्य गुरु राये कृपा मज केली. पण ते म्हटले त्या गुरूंची माझ्याकडून सेवा घडली नाही. परी नाही घडली सेवा काही. महाराज आता या स्थितीला मला त्या श्री गुरूंची सेवा माझ्याकडून घडली नाही, मला सेवा करता आलीही नाही. पण जी गत जन्मोजन्मी आम्ही पुण्य सामग्री कमावली होती त्या पुण्याच्या जोरावर त्यांची कृपा आमच्यावर झाली. काय काय मागच्या पुण्याईमुळं पुण्य फळले बहुता झालं ते. मी सरळ सरळ मागवत सांगून गेलो. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्योदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. संतांचे चरण मला प्राप्त झाले. कारण अनेक जन्माचं पुण्य आमच्या पदरी होतं ते मिळालं आणि त्यांनी कृपा केली आणि आम्ही त्या अभेद स्थितीला प्राप्त झालो. आम्ही त्या परमोच्च स्थानावर प्राप्त झालो. आम्ही त्या परमोच्च स्थानाला मिळवलं. आम्ही त्याच्यामध्ये रमलो. पण आता आम्हाला त्या श्री गुरूंची सेवा करता आली. का करता आली नाही महाराज? महाराजांनी सांगितलं अहो सेवा कशी करता येईल? कारण त्यांनी आम्हाला सापडवलं. कुठं? सापडविले वाटा जाता गंगा स्नाना. सापडविले वाटा जाता गंगा स्नाना. सापडविले वाटा जाता गंगा स्नाना. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. मस्त मस्तकी तो जाता देवीला करा. मस्तकी तो जाना देवीला केले. सापडविले वाटा जाता गंगा स्नाना. सापडविले वाटा जाता गंगा स्नाना. देवीला कर सापडविले वाटे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. जाता गंगा स्नाना. जाता गंगा सापडविले वाटे जाता गंगा स्नानात. तुकोबरायांना विचारलं का हो तुकोबराय तुम्हाला त्यांची सेवा का करता आली नाही? त्यांनी सांगितलं आम्ही गंगेवर स्नानाला चाललो त्यावेळी वाटेत ती आम्हाला सापडीत आली. आम्ही त्यांना सापडलो असं नाही. आम्ही त्यांना सापडत बसलो मला गुरु भेटाव मला गुरु भेट असं नाही. गुरुच होऊन स्वतः आम्हाला सापडीत आले. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. गंगेला स्नानावर जात असताना आम्हाला त्यांची भेट झाली. त्यांनी मला सापडीत आले आणि सापडीत आल्यानंतर जशी त्यांची माझी भेट झाली त्यांनी आमच्या डोक्यावर
मस्तकी तो जाना ठेविला कर, कर मस्तकी तो जाना ठेविला. काय माझ्या डोक्यावर त्यांनी कर म्हणजे हात माझ्या डोक्यावर ठेवला. ही श्री गुरूंना केलेली माझ्यावर हस्तकृपा आहे. सद्गुरु संत हे 4 प्रकारची कृपा करत असतात. काय काय सद्गुरु संत हे 4 प्रकारची कृपा करतात. कोणत्या 4 प्रकारची कृपा? शब्द कृपा, नेत्र कृपा, आलिंगन कृपा आणि हस्तकृपा. 4ची उदाहरणं सांगता येतील पण 5च मिनिटं बाकी. बरं एका वाक्यात बघा. शब्द कृपा कोणी कोणावर केली? शब्द कृपा माझ्या गावबावर नाथबाबांनी केली किंवा अनेक साधू संतांनी. बघा ज्ञानोबरायांनी सर्व वाङ्मय लिहिलं, नाथबाबांनी वाङ्मय लिहिलं, तुकोबरायांनी वाङ्मय लिहिलं. ही सर्व संतांनी तुमच्या आमच्यावर केलेली शब्द कृपा आहे. काय काय सर्व संत मांदियाळीने जी कृपा केली ही तुमच्या आमच्यावर केलेली शब्द कृपा आहे. पहा नेत्र कृपा स्वतः ज्ञानोबरायांनी सांगितलं स्वतःचा अनुभव. कृपा कटाक्षेने हाळिले आपले पदी बैसविले, बाप रुक्मादेव रे भक्तादी दिले वरदान. हा कृपा कटाक्ष मला माझ्या श्रीगुरूंना निहाळलं आणि जेवढं ज्ञान त्यांच्या हृदयामध्ये होतं तेवढं ज्ञान माझ्या हृदयात घातलं. हे कृपा कटाक्षानं निहाळलं. म्हणून महाराज माझे श्रीगुरु कोणतेही असू द्या, श्रीगुरु ज्यावेळेस आपल्या शिष्याकडे लक्ष देतात ते काही दिव्य दृष्टीनं पाहतात. महाराज त्याच्याकडं पाहिल्यानंतर त्याची सर्व क्रिया त्याची सर्व सेवा पाहिली की ते संतुष्ट होतात आणि त्याच्यावर नेत्रकृपा करतात. आणि त्यांनी कृपा केली रे केली की कल्पांतीही सरेना. काय कल्पांतापर्यंत ती सद्गुरूंनी श्रीगुरूंनी केलेली कृपा कधी संपत नाही. विठ्ठल विठ्ठल मग अशी नेत्र कृपा ज्ञानोबरायांवर निवृत्तीनाथांनी केली. अनेक प्रमाणात देता येतील. गावबावर सांगितलं मी ही नेत्र कृपा आहे. गावबा महाराज नुसतं गुळ खाण्यासाठी बसलेलं गिराईक होतं. गोड आवडत होतं म्हणून नाथबाबाच्या दरबारात बसलं. पण गावबावर देखील माझ्या नाथबाबाची कृपा झाली, नेत्र कृपा. आणि राहिलेलं रामायण त्यांनी लिहिलं. चला ही केलेली गावबावर नेत्र कृपा आहे. 2 कृपा सांगितल्या. 3री कृपा सांगितली होती आलिंगन कृपा. शब्द कृपा नेत्र कृपा झाली. आलिंगन कृपा. आलिंगन कृपा कोणी कोणावर केली? मग सावळा आलिंगने संताची आलिंगने संताची झाली माझी काया झाली माझी काया ओ मस्त हे पाया मस्त हे पाया आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. तुकोबरायांनीच आपला अनुभव व्यक्त केलाय. मी त्या साधू संतांच्या चरणावर नतमस्तक झालो, त्यांनी मला आलिंगन दिलं आणि माझी काया दिव्य केली. ही आलिंगन कृपा. मी ज्ञानोबरायांची ओवी सांगत होतो. मग सावळा सकंकुनु पसरून या दक्षिणू आलिंगीला स्वशरणू भक्तराज. भक्तीमध्ये राजा असणारा अर्जुन, त्या अर्जुनाला माझ्या भगवंतांना आलिंगन दिलं. जसं आलिंगन दिलं ए हृदयाची ते हृदय घातले. ही आलिंगन कृपा केली. कोणावर? अर्जुनावर भगवंतानं. चला आणि 4थी सांगितली हस्तकृपा. मग हस्तकृपा कोणी केली? बाबाजी चैतन्य
सांगितले नाम. त्यांनी माझ्या तुकोबारायांच्या डोक्यावर हात ठेवला. ही तुकोबारायांच्या वर केलेली हस्तकृपा आहे. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना ठेविला कर. येवोनी गुरुनाथे मस्तकी ठेविला कर. पण माझी वेळ संपली. आता सुखी केलंय म्हणल्यावर थांबायला काय हरकत नाही. चला असो. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. असे सद्गुरू संत 4 प्रकारची कृपा जीवावर करतात. आणि त्यांनी कृपा केली की जीव शांत होतो. मग असे तुकोबाराय म्हणतात. त्यांनी कृपा केली, पण जाता जाता त्यांनी माझ्याकडे एक छोटीशी मागणी केली. पण ती मागणी मला काय पूर्ण करता आली नाही. भोजना मागती तूप पावशर, पडिला विसर स्वप्न माझी. हे सगळं घाणं चाललं होतं ते कुठं? स्वप्नात. विशेष या पदाला महत्व आहे. हे जे पुण्याईनं सद्गुरू भेटले, त्यांनी आमच्यावर कृपा केली, डोक्यावर हात ठेवला. हे सगळंची सगळं चाललं होती ती स्वप्नात. काय? आणि त्या स्वप्नातच त्यांनी मागितलं भोजना मागती तूप पावशर. मग त्यांनी पावशर भोजनासाठी तूप मागितलं. महाराज तूपच का मागितलं? महाराज त्याचाही भाव करण्यासारखा आहे. एका वाक्यात सांगू, जाऊ दे फार नको. जसं तूप हे सार आहे आणि पावशरच का मागितलं? शेराचे 4 भाग. मग 4 भाग कोणते? चित्त, बुद्धी, अहंकार, मन. येते लक्षात? मग या 4 भागापैकी एक भाग मनरूपी भाग माझ्याकडे दे. संपला विषय. भोजना मागती तुप पावशर, पडिला विसर स्वप्ना माझी. स्वप्नात मला याचा सगळा विसर पडला. आबा म्हणतात 11 वाजले. तुमचा मोबाईल म्हणला का? बरं 11 वाजलेत आबा, संपतो मी. त्याच्यामुळे त्यांना चरण म्हणून दिलं नाही, आपण सरळ सांगू लागलो. हां काय? जे चतुर्थ भाग आहे आपला, जो मन म्हणा, चित्त म्हणा, ते चित्त, मन, बुद्धी, अहंकार माझ्या ठिकाणी समर्पित कर. भोजना मागती तुप पावशर, पडिला विसर स्वप्न माझी. काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. नेमकं तुकोबाराय म्हणतात, काय नेमकं मला झालं काही कळालंच नाही. त्या स्वप्नातून जागृतीत आलो. हे सगळं जिकडं तिकडं. पण जाता जाता त्यांनी एक संत मालिका सांगून दिली. कोणती मालिका सांगून दिली?
राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. जाता जाता त्यांनी म्हटले ही जी परंपरा आहे आपली कोणती, राघव चैतन्य केशव चैतन्य ही मालिका सांगून दिली. आणि जाता जाता स्वतःचं नाव सांगितलं. बाबाजी आपुले सांगितलेलं नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. आपलं स्वतःचं नाव सांगितलं, रामकृष्ण हरी मंत्र दिला आणि मंत्र दिला आणि निघून गेले. मग तो मंत्र दिलेली तिथी कोणची, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. ती तिथी म्हणजे आजची माघ शुद्ध दशमी. या दशमी तिथीला तुकोवर आहे म्हणतात. माझा त्या श्री गुरूंनी माझा अंगीकार केला आणि त्यांनी अंगीकार केल्यामुळं मी तृप्त झालो. ज्याच्यासाठी आपली धावपळ चालली होती, मरमर चालली होती, पळपळ चालली होती, ते सुख ते मोक्ष आम्हाला अनायासा प्राप्त झाला. विठोबा कृपा मज केली परी नाही घडली शिवा काही सापडविली वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेवीला करे यथावती येत अवकाश माझ्यामध्ये प्रमाणे अभंगाचा आशय तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. करविली तैशी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे झालेली शिवा भगवंताच्या चरणावर. जाता जाता मला वाटतं आपण सत्यगुरु राये कृपा मज केली याच पदाचा जरा विस्तारानं अर्थ केलाय, भावार्थ पाहिलाय. बाकीचा अभंग मी आपलं सरळ सरळ सांगितलंय. जर पुन्हा कधी योग आला तर आठवण करून द्या. हाच अभंग घेऊन बाकीचे चरण अजून विस्तारानं सोडू जमन ना. पण त्यासाठी मी पुन्हा बघू पुन्हा योग आल्यानंतर. चला असं बरं असे बरेच पुन्हा येईन म्हणले ना आले, म्हणून मी बी विचार करतोय पुन्हा. बरं का, चला असू द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. जेवढं काही शास्त्र संवादी असेल ते माझ्या अल्पमतीचे दोष समजून माझ्या पदरात टाका. आणि जेवढं शास्त्र विहित आहे ते माझे वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु महंत रामदास बाबांचा आहे प्रसाद म्हणून स्वीकार करा. निश्चित कल्याण होईल. झालेली सेवा सद्गुरु बाबांच्या चरणी विनम्रतेने नतमस्तक होऊन समर्पित करतो. कारण सप्ताहातील कीर्तन म्हणले की वाढवू नये. आणि अगदी जवळजवळ मी 8 मिनिटं तुमची वाढवलीत, आहे का नाही. कारण एक कार्यक्रम वाढला की सगळं वाढत चालत आहे का नाही. तसं काल्याचं कीर्तन असल्यावर मग जमतं, कारण संध्याकाळी आहे का नाही. त्याच्यामुळे तिथं वाढलं तरी जमतं, पण बाकीचे कीर्तन वाढवू नयेत, आहे का नाही. चला असं झालेली सेवा पुनश्च एकदा तुम्ही जमलेले सर्व मातृपितृ श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली